अंबादास दानवेंबाबत कुणीतरी अफवा पसरवत असल्याचं समोर आलंय। अंबादास दानवेंनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत राहणार असल्याचं जाहीर केलंय। ज्या चॅनलने अशा बातम्या लावल्या ह्या चुकीच्या खोट्या माझी मानहानी करणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवेंच्या भाजप प्रवेशांच्या अफवा कोण पसरवतंय असा प्रश्न निर्माण झालाय। गेल्या आठवड्याभरापासून संभाजीनगरचा एक बडा नेता भाजप किंवा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती। अंबादास दानवेंनी स्वतः सांगूनही या चर्चा थांबत नव्हत्या। भाजपचे नेतेही ही चर्चा आणखीन वाढेल अशीच वक्तव्य करत होते। अंबादास दानवे हे तर पूर्वश्रमीचे भाजपचे आहेत आणि भाजपचे विचार आणि अंबादास दानवेचे विचार काही वेगळे नाही आहेत, परंतु ते आज आमच्या पक्षात नाही आहेत। ते त्यांच्या पक्षाचं काम करतात, आम्ही आमच्या पक्षाचं काम करतो। असा थेट संपर्क तर काही त्यांच्याशी आमचा झाला नाही। शेवटी अंबादास दानवेंनी माध्यमांसमोर येऊन आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच राहणार असल्याचं पुन्हा एकदा जाहीर केलं। या अफवा मुद्दाम पसरवल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। खैरेंबाबत नाराजी असली तरी ते नेते असल्याचंही त्यांनी म्हटलंय। ज्या चॅनलने अशा बातम्या लावल्या ह्या चुकीच्या खोट्या माझी मानहानी करणार आहे। माझ्या 30 वर्षाच्या निष्ठेने काम करणाऱ्या कामाचा अपमान करणारे असं माझं स्पष्ट मत आहे। खैरे साहेब आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते, संभाजीनगर जिल्ह्याचे ते पालक आहे। आम्ही सगळे तरुण कार्यकर्त्यांना सांभाळण्याचं काम त्यांनी सातत्याने केलेलं आहे आणि आजही आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरात काम करू। कोणताही पक्षप्रवेश होणार असेल किंवा ऑपरेशन होणार असेल तर माध्यमात त्याची चर्चा घडवून आणली जात नाही असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावलाय। आम्ही जर ऑपरेशन केलं ना तुम्हाला कळत असेल आणि तुम्हाला कळलं तर लक्षात ठेवा ऑपरेशन नाही। त्यामुळे अंबादास दानवेंची आमचा कुठलाही संपर्क नाही, त्यांच्या प्रवेशाची आमच्याकडे तरी कुठलीही चर्चा नाही। निवडणुकीच्या तोंडावर अफवा पसरवून विरोधकांना नामोहरम करण्याच्या कृत्या लढवल्या जात आहेत। हीच रणनीती अंबादास दानवेंसंदर्भात राबवली जात नाही ना असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित केला जातोय। स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।